मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रत्येक महानगरपालिकेच्या परिसरातली परिस्थिती वेगवेगळी असते. त्याच्यावर सगळा जाहीरनामा एकसारखा नसतो. तिथले भौगोलिक परिस्थिती, तिथं निर्माण झालेले प्रश्न हे बघून आम्ही त्या महानगरपालिकेला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याला जिल्ह्याचा दर्जा असतो आणि काहींच्यावर जबाबदारी प्रांतिकने ठरवून दिलेली आहे. त्यांनीच ते सगळं काम करायचं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी टाकली होती त्यांना आज बोलवलेलं होतं आणि त्यांचं त्या प्रकारे काम सुरू आहे का, कारण काल परवाच चिन्ह वाटप झालेलं आहे. त्याच्यावर आता खऱ्या अर्थाने उमेदवार कोण राहिलेले आहेत आणि कोणाला काय चिन्ह मिळालेले हे सगळ्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्याकरता ती मिटिंग बोलवलेली होती. पिंपरी चिंचवडमध्ये काय चिन्हाचं, आमच्याबरोबर ज्यांची युती RPIची आहे, सचिन खरात गटाची आहे, त्याच्यानंतर तुतारीची आहे आणि आमची आहे. त्यांचे चिन्ह ते वाटतात, आमचे चिन्ह आम्ही वाटतो. फक्त सचिन खरातांनी पुण्यामध्ये पण आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं चिन्ह अजून त्यांना रितसर चिन्ह निवडणूक आयोगाकडनं मिळालं नसल्यामुळे त्यांनी विनंती केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी आमचं घड्याळाचं चिन्ह वापरले. दादा, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या मेळाव्यात असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे. आता हा नवा दावा केल्याने परत एकदा मोठा वाद सुरू झालेला आहे. का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं वंशावळ ही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या ठिकाणी बोलत असतो. आता मी काय